फडणवीस साहेबांनी सांगितले तुमच्या कोणालाही सोडणार नाही, म्हणजे कराड सोडून सगळ्यांना मी अटक करीन आणि कारवाई करेन। वाल्मिकी कराड यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नक्की काय नातं आहे याच्यावरती आता एखादी एसआयटी नेमावी लागेल ती नातं तपासण्यासाठी। आणि कोणासाठी देवेंद्रजी हे करतायत, पाठीशी घालतायत, हा एक रहस्याचा विषय। कोणाला अजित पवारांना वाचवतायत की त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीन एक बीडचे मंत्री आहेत मुंडे त्यांना वाचवतायत की अजून काही रहस्य आणि गुपित आहे? कोणाला वाचवू इच्छित आहेत ते? त्यांनी एक एसआयटी आता आधीची बरखास्त केली, नवीन एसआयटी नेमली। आता वाल्मिकी कराडना का वाचवलं जात आहे, फडणवीस का वाचवतायत, यासाठी वेगळे एसआयटी नेमायला हवे। संजय राऊतांना बरं का, संजय राऊत काय बोलतात त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही। तुम्ही बघा गेल्या 2.5-3 वर्षापासून जे संजय राऊत बोलतात त्यातली एकही गोष्ट कधी आजपर्यंत खरी ठरलेली नाही। आता सगळ्या आरोपींना अटक केली, त्यांना कलम लावली, त्यांना मोक्का लावला, त्यांची आता एसआयटीतल्या काही कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बद्दल तक्रार होती तर त्याच्यामध्ये फेरबदल केला। म्हणजे पारदर्शकपणानं या सगळ्या कुणाच्या प्रकरणाचा तपास शासन करतंय, पोलीस करतायत। आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र पोलिसांची खासियत आहे, महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक आहे। कुठल्याही प्रकरणात कितीही शातीर जरी असला कुणी आरोपी तरी त्याला शोधून काढणं ही महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक आहे। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा सुद्धा 100% छडा लावतील।